हेलो फ्रेंड्स, एम माशाळे क्लासेस में आपका स्वागत है। तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की आज जॉग्रफीचा पेपर झाला, त्यामध्ये मी सांगितलेले क्वेश्चन भरपूर आले होते। तर आपण बघूया जॉग्रफीचा पेपर कसा होता। ह्याचं उत्तर आहे दुर्गम पर्वतीय प्रदेश आणि ह्याचं डी, परत ह्याचं क, चौथ्याचं ब उत्तर होतं। तसं तर खूप सोपा होता पेपर, जे मी क्वेश्चन सांगितले होते तेच आलं होतं। पाचव्याचं अ, त्यानंतर पुढचं बघूया अचूक सहसंबंध ओळखा व लिहा। यामध्ये पहिल्याचं उत्तर होतं ड, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे नाही। त्यानंतर दुसरा प्रश्नाचं उत्तर होतं केवळ ए बरोबर आहे म्हणून। त्याच्यानंतर तिसऱ्याचं उत्तर होतं क, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढे बघूया पेज नंबर 4। त्यामध्ये चौथ्याचं उत्तर होतं ड, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। त्याच्यानंतर पाचव्याचं उत्तर होतं क, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर ड प्रश्न होता चुकीचा गट ओळखा व लिहा। गुण होते 5। त्यानंतर पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं ड, उत्तर अमेरिकेतील प्रियरी प्रदेश। त्यानंतर दुसऱ्याचं उत्तर होतं मोटार उद्योग, नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असणारे प्राथमिक व्यवसाय मोटार उद्योग। ठीक आहे, त्यानंतर तिसरं स्थानमुक्त उद्योग, याचं उत्तर होतं घड्याळाने निर्मिती उद्योग, ब उत्तर होतं याचं। त्यानंतर चौथ्याचं सुपीक जमीन, ब उत्तर होतं। त्यानंतर पाचव्याचं प्राकृतिक भूगोलात अभ्यासले जाणारे घटक, दळणवळण। अशी अपेक्षा करते की तुम्ही सगळे बरोबर करून आला असाल, एखाद दोन चुकले असतील तरी ठीक आहे। हे मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक स्वाध्यायातले करून घ्या। त्यानंतर पुढं बघूया प्रश्न दुसरा, खालील विधानाची भौगोलिक कारणे लिहा। कोणतेही 4 लिहायचे होते, गुण 12 होते। यामध्ये मी सांगितलेले 4चे 4 आलेले, फक्त 2 वेगळे आलेत, पण मी सांगितलेले 4चे 4 आलेले। पहिला कोणता होता, लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक आहे, हे पण आलं होतं। त्यानंतर भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो, हे मी तुम्हाला सांगितलं होतं की येण्याची जास्त शक्यता आहे, हे करून जा म्हणून। तुम्ही केलाच असाल, तुम्ही लिहिलं पण असेल। उद्योगधंद्याचे वितरण असमान असते, हे पण मी सांगितलं होतं तुम्हाला। त्यानंतर पाचवं पण मी तुम्हाला सांगितलं होतं, तेच आलंय। मी सांगितलं होतं की शक्यता जास्त आहे आणि तेच प्रश्न आलेले। त्यानंतर खालील फरक स्पष्ट करा, गुण आहे 9, हे पण यामध्ये 2 आलेत, प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश, निसर्गवाद व संभाव्यवाद, हे 2 प्रश्न आलेले आहेत। त्यानंतर आपण पुढं बघूया, पुढं चौथा प्रश्न आहे, तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, चिन्हांचे साहाय्याने दाखवा, म्हणजे तुम्हाला नकाशा दाखवायचा होता, हे तुम्ही लिहिला असेल, त्याला गुण होते 11, कोणतेही 6 दाखवायचे होते तुम्हाला। त्यानंतर पुढचं बघूया, दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा। सोपा होता आलेख, भारत व्यावसायिक संरचना प्राथमिक सेवा क्षेत्र, याच्यावरती होता, गुण होते 5, हे पण सोपं होतं। त्याच्यावरती प्रश्न विचारले होते तुम्हाला, आलेखामध्ये काय दर्शवलेले आहे, याच्यात तर तुम्हाला इथंच उत्तर भेटलं असेल, टक्केवारी वर्ष, इथंच उत्तर होते त्याचं। सर्वात जास्त शेतकऱ्यांची टक्केवारी कोणत्या दशकात दिसून येते, आता इथं बघा ना, कशात जास्त टक्केवारी दिसून येते, 53 आहे, तर 1961 मध्ये। तसे करून हे तुम्हाला प्रश्न सोडवायचे होते सगळे।
सोपे होते प्रश्न, तुम्ही सोडवले असतील त्यामुळे तुम्हाला 5 गुण मिळतील तिथे. त्यानंतर खालीलपैकी संक्षिप्त टिपा लिहा. कोणतेही 3 लिहायचे होते. मी सांगितलेले तिन्हीचे तिन्ही आलेले आहेत, म्हणजे तुम्हाला इथं पण 12 गुण मिळून जातील. 3 लिहायचे होते, 12 गुण मिळतील. संमिश्रण भूमी व उपयोजन, त्यानंतर वाहतुकीची उद्योगांच्या विकासातील भूमिका, त्यानंतर संदेश वहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व. हे पण मी सांगितलं होतं की जास्त येण्याची शक्यता आहे आणि आलं पण आहे. त्यानंतर पुढं बघूया. खालील उत्तरांचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. हे तर खूप सोपं होतं, यातच प्रश्न होते आणि यातच उत्तरे होते. त्याला गुण होते 4. त्यानंतर तुम्हाला होता आकृती काढून नावे द्या. तुम्हाला आकृत्या काढायच्या होत्या, 2 आकृत्या काढायच्या होत्या, त्याला पण 4 गुण होते. असे करून तुम्हाला प्रश्न 6व्याला 8 गुण होते. ठीक आहे, सोपा होता. 2 आकृती काढायच्या होत्या, तुम्ही काढल्या असतील. त्यानंतर खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यातलं एक लिहायचं होतं तुम्हाला. मी सांगितलेले दोन्ही आले होते, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक स्पष्ट करा. तुम्हाला एक लिहायचं होतं, 8 गुण भेटले. व्यापारावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. दोन्ही आलेले आहेत मी सांगितलेले. तुम्हाला पण एकच लिहायचं होतं. दोन्ही लिहिले असतील तर आणखी चांगलं. जर एखाद्यामध्ये मार्क अर्धा मार्क कट झाला तरी पण तुम्हाला बाकीचे मार्क भेटून जातील. त्यानंतर मी सांगितलेले तुम्हाला किती मार्क आले होते, कमीत कमी अर्धा पेपर तर मी सांगितलेला होता. त्यानंतर हे तर तुम्हाला हातचे मार्क होते, त्यामुळे जाण्याची शक्यता नाही आहे. गेले तर मार्क तुमची इथं जाऊ शकतात, 1-2 मार्क जाऊ शकतात इथं आणि इथं. कारण की आकृती काढताना आपल्याला टाईम मिळत नाही किंवा एखादं नाव द्यायचं विसरून जातो, आकृती आठवत नाही. बाकीचं तुम्हाला 80पैकी 70-75 पडायला अवघड नाही आहे. सोपा होता प्रश्नपत्रिका. त्यानंतर तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.